मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की टेट 2025 हे आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार होणार आहे. मग त्यांच्या सिलेबसमध्ये सिंपल इंटरेस्टचे क्वेश्चन्स येत असतात. मग सिंपल इंटरेस्टचे जे क्वेश्चन्स आपण फॉर्म्युला बेसने सोडवतो, तर त्यावेळेस आपल्याला मोस्टली दर काढायला विचारलेलं असतं किंवा कालखंड काढायला म्हणजे वर्ष काढायला विचारलेलं असतं किंवा सरळ 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 व्याज काढायला विचारलेलं असतं. मात्र हा प्रश्न जरा वेगळाच आहे. या ठिकाणी बघा, एक रक्कम साध्या व्याजाने 7% दराने दर देण्यात आलेला 7%. 3 वर्षाच्या शेवटी मिळालेली रक्कम त्यांनी दिलेली आहे 6050. म्हणजेच तर उधार दिलेली रक्कम शोधायची आहे. या ठिकाणी मूळ रक्कम त्यांनी शोधायला लावलेली आहे. या ठिकाणी जर आपण असा प्लस केला तर 1 2 3 4 असं लिहून घेऊ आपण. कोणकोणत्या गोष्टी दिल्या? दर दिलेला आहे 7%. त्याच्यानंतर कालखंड म्हणजे टाइम दिलेला आहे 3 वर्ष. बघा, त्याच्यानंतर जे परतावा आहे, परतावा म्हणजे सरळ सरळ रास म्हणतो आपण त्याला, जी रास आहे रास ती काय दिलेली आहे तर 6050. आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलं तर मूळ व्हॅल्यू मूळ रक्कम त्यांनी फाइंड आउट करायला सांगितली. इज इक्वल टू व्हॉट म्हणजे प्राइम व्हॅल्यू आपल्याला त्यांनी काढायला सांगितली. खूप इजी आहे मित्रांनो. काय करायचं मी तुम्हाला ट्रिक सांगतो. अतिशय इम्पॉर्टंट अशी ट्रिक सांगतोय तुम्हाला. एका म्हणजे 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ तुमच्याला लागणार आहे. फक्त कॅल्क्युलेशनला वेळ लागेल. अशा वेळेस काय करायचं, दर दिलेला आहे, कालखंड म्हणजे वर्ष दिलेला आहे, रास दिलेला आहे. आपल्याला जर मूळ रक्कम काढायची असेल ना तर काढता येते. ही जी रास आहे ना, या राशीला काय करायचं की 2 शून्य लावूनच द्यायचे. आता बघा, मी या ठिकाणी 2 शून्य लावून देतो. 6050ला मी 6050ला 2 शून्य मी अटॅचच करून दिले की नाही. आता डिवायडेड बाय काय करायचं, या ठिकाणी डिवायडेड बाय हे 7 आणि हे 3 याचा करायचा गुणाकार. 7 3 किती होते 21. 21 आपण लिहून टाकले आणि 21च्या पुढे फक्त 1 लावून द्यायचा, कारण की याच्यामध्ये 100 ॲड करायचे. आता कॅल्क्युलेशन करा, झालं आन्सर. 121 गुणिले जर तुम्ही 5 केले, 121 गुणिले 5 म्हणजे 5 1 5, 5 2 10, हात चालू 5 आणि 6 म्हणजे 121 121, 121 पंच 605 होते. हे 3 शून्य इथं अटॅच झाले. अर्थातच काय आपल्याला प्राइम व्हॅल्यू निघाली सुद्धा 5000. येस. आता तुम्हाला जर व्हाईस वर्सा करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की 5000 रुपये रकमेवर 7% दराने 3 वर्षाचे एकूण व्याज किती होते आणि रास किती होते, तर तुम्ही ते आन्सर काढू शकता. बघा मित्रांनो, व्हाईस वर्सा जर कसा करत असते ते पण तुम्हाला सांगतो. आता प्रश्न काय आहे, दुसरा प्रश्न असा विचारला व्हाईस वर्सानुसार की व्हाईस वर्सा ओके, व्हाईस वर्सा जर आपण केला तर हे 5000 आपण घेतले गुणिले 7% दर घेतला आणि 3 वर्षासाठी आपल्याला सरळ व्याज काढायचं. तर आपण काय करतो असतो, 2 शून्य कट करतो. कट केल्यानंतर सरळ सरळ आपण गुणाकार करतो. 50 गुणिले 7 गुणिले 3 म्हणजे 50 गुणिले 7 3 किती 21. आता या ठिकाणी शून्य दिला, 5 1 5 आणि 5 2 10. 1050 काय झाला सरळ व्याज झालं. काय झालं सरळ व्याज. मित्रांनो, मूळ रक्कम किती होती 5000. 5000मध्ये हे 1050 जर मिळवले तर रास किती होणार आहे बरं, सरळच आहे 6050 होणार. म्हणजे आपण जे काही मूळ रक्कम काढली ते आपल्याला राईटच निघालेले आहे. म्हणून तर तुम्हाला चॅलेंज केले की नाही मी, की याचा आन्सर तुम्ही 10 सेकंदामध्ये किंवा 3 पैकी 3 सोडवण्याचं तुम्ही सोडवलेलं आहे आणि तुम्ही सोडवणार सुद्धा. सेम टू सेम. आता डायरेक्टलीच आपल्याला आन्सर काढायचा आहे. याच्यासारखे प्रश्न मी घेतो आणखी 2 तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून. या ठिकाणी बघा, एक रक्कम साध्या व्याजाने 7% दराने उधार दिली आहे. जर 4 वर्षाच्या शेवटी मिळालेली रक्कम 6912 रुपये असेल तर उधार दिलेली रक्कम मूळ रक्कम किती. या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहीतच आहे, इथे 7% दर दिलेला आहे, इथे 4 वर्ष दिलेले आहे. मात्र 4 वर्ष आणि 6912 ही दिलेली आहे रास. आपल्याला प्राइम व्हॅल्यू म्हणजेच मूळ रक्कम काढायची आहे. इट्स व्हेरी इझी ना. आपण काय सांगितलं तुम्हाला, हे 6912 ला 2 शून्य लावूनच द्यायचे डायरेक्ट. कारण की हा प्रश्न आय-बी-पी-एस पॅटर्न जे SBIच्या एक्झामिनेशन होतात की नाही त्याच्यामध्ये विचारलेला आहे मेमरी बेसनुसार. येस. आता डिवायडेड बाय काय करा, ती याचावाला गुणाकार. 7 किती 28. 28 लावायचे, मात्र त्याच्या पुढे 1 लावायला विसरायचा नाही. लावला. आत्ता तुम्ही भाग द्या ना मित्र, भाग द्या. तुम्हाला वाटेल तसा भाग द्या. मी कसा भाग देतो, 4 ने भाग देतो. कारण की एवढा मोठा भाग देणं पॉसिबल नाही डायरेक्ट 128 ना. मी 4 भाग देतो. 4 3 12, 4 2 8 झालं. 4 1 4 उरले किती 2 झाले 29. 29 जर झाले असेल तर 4 7 28 मान की 4 7 28 उरला 1 झाले 11. आता 4 2 8 हो
11तून 8 गेले तर 3 उरतात, म्हणजे इथं किती झाले 32, 4 8 32, जमलं आपल्याला 1728. हे 2 शून्य आता इथं अटॅच करून देऊ. आता पुन्हा भाग देता येतो की नाही 32 डायरेक्टली 32 भाग दिला तर ठीक, नाही जर दिला तर 16 भाग दिला तरी चालते, नाही जर आला तर 8 ने देऊ शकता आणि 4 पण देऊ शकता. मी मात्र 16 भाग देतो भाऊ. 16 दोन्ही 32, 16 एक 16, उरला 1, झाले 12 आहे की नाही. मग इथं शून्याचा भाग जातो, नंतर 128 येतात. आता 16 सक्कम 96, 16 7 12 वर्षे, 16 8 28 नासे, 16 8 8 सक्कम 48, 8 सक्कम 48, 4 8 1 8 4 किती 12, 16 8 28 नाशे होते, म्हणजे इथं आले 8 आणि या ठिकाणी मित्र झाले 2 शून्य. आता शेवटी फायनली 10,800 भागिले 2 झालं ना आपला अर्थ, प्राईम व्हॅल्यू निघालीच ना. बे 1 बे, बे 5 10, बे चूक 8 आणि इथं 2 शून्य. 5400 आन्सर येते मित्र, कारण की 5400 ही झाली आता प्राईम व्हॅल्यू. मी तर आता व्हाईस वर्सा सुद्धा करतो. समजून घ्या की 5400 मूळ रक्कम आहे, 7% दराने 4 वर्षाचे एकूण व्याज किती निघेल, तर मग मी काय करणार 5400 व्हाईस वर्सा, म्हणजे त्याला आपण पडताळा म्हणतो की आपल्याला जे आन्सर आलेला आहे ते राईटच आहे का बघून. 5400 गुणिले 7 गुणिले हे किती 4, 2 शून्य कॅन्सल, 54 गुणिले 28, 54 गुणिले 28. आता बाजूला गुणाकार करूया ना आपण, हां त्यात काय जाते बघा. इथं बघा 28 गुणिले 4, 4 8 32, 3 4 2 8, 8 आणि 3 किती 11, म्हणजे 112 या ठिकाणीच झाले. इथे आपण क्रॉस देऊ. आता 28 चूक झालं एवढं 112. आता 28 पंच काय होणार आहे, 14 2 28 म्हणजे 140 होणार बहुतेक. 4 8 सॉरी 5 पाहिजे आपल्याला, इथं 5 8 40, 4 आले हातचे, 5 2 10 4 14 म्हणजे 140. इथे 140 जर टाकले तर इथं 2 1 5 1 1512 तर सरळ व्याज झालं. सरळ व्याज मित्रा इथं लक्षात घ्या की मूळ रक्कम किती होती 5400 आणि सरळ व्याज किती निघालं 1512, म्हणजेच रास किती झाली पाहिजे, एवढी झाली पाहिजे की नाही. हां म्हणजे इथं 2 आले, 1 आला, इथे 9 आले, इथं 6 आले, झालं की आन्सर 6912. 6912 ही रास झाली आणि हे बरोबर इथं आणली, म्हणजे आपण जे आन्सर काढलं ते राईटच आहे. तिसरा आपण प्रश्न बघूया, सेम टू सेम असाच. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि याचा आन्सर काढून बघा काय ते बघा. मी काय करतो तर या ठिकाणी एक रक्कम साध्या व्याजाच्या दराने इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे, हे वाचू शकता. अ सम इज लेंड ॲट सिम्पल इंटरेस्ट 7% पर एनम. इफ ॲट द एंड ऑफ द 3 years द अमाऊंट रिसिव्ड इज रुपीज 4840, देन फाइंड द सम लेंड. ओके, उधार दिलेली मूळ रक्कम आपल्याला शोधायची आहे. आता या ठिकाणी सुद्धा तसंच करू की आपण काय करणार तुम्हाला माहीतच आहे. इथं 7% दिलेलं आहे, इथं 3 वर्ष सुद्धा दिलेले आहे आणि त्यांनी रास किती दिलेली आहे, रास दिलेली आहे 4840, म्हणजे काय परत रक्कम भेटली त्याला आपण रास म्हणतो. आपल्याला त्यांनी मूळ रक्कम काढायला विचारलेलं आहे. हे माझं लिहून होईपर्यंत तुमचं ते आन्सर यायला पाहिजे होतं, कारण की मी तुम्हाला पॉज करायला लावला. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडून बघा, नंतर मग काय आन्सर येते ते बघा. ठीक आहे, काढूया आपण काय तरी मित्र. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हे रास घ्यायची, याला टार्गेट करायचं, अतिशय सुपर डुपर ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली. कारण की आपण सरळ व्याजाचे खूप सारे प्रश्न अभ्यासतो, मात्र अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही अभ्यासत नाही. मी तुम्हाला सांगतो ट्रिक्सच्या माध्यमातून तो लगेच मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. या ठिकाणी बघा 4840, याला काय लावायचे 2 शून्य लावायचे 2. त्याच्यानंतर हा 7 3 21 लिहायचे आणि 100 याच्यामध्ये मिळवायचे, म्हणजे 1 लावायचा. कॅल्क्युलेशन करा आणि झालं आन्सर. 121 121 121 चूक 484. बघा ना 121 गुणिले 4 4 1 4 4 2 8 4 1 4 आले की नाही 484. हे 3 शून्याला अटॅच केले, म्हणजेच आपली जी मूळ रक्कम आहे ते डायरेक्टच फाइंड आउट झाली 4000. व्हाईस वर्सा करून दाखवायचं आहे का, करूया ना. जर समजा आपण असा प्रश्न केला की 4000 रुपयाच्या रकमेवर 7% दराने 3 वर्षाचे किती रुपये व्याज होईल, म्हणून व्याज याच्यामध्ये मिळवले की 4880 आले पाहिजे, 4840 आले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 4000 आपण सरळ व्याज काढतो, गुणिले हे 7% गुणिले हे 3. आता मित्रांनो माहिती आहे का, हे 2 शून्य कट करत असतो आपण. 40 गुणिले 7 3 21, म्हणजे इथं काय झाले, हा शून्य इथं टाकला, 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे 840 रुपये व्याज झालं सरळ व्याज.
सरळ व्याज झालं. आता हे 840 रुपीज याच्यामध्ये टाकल्यानंतर एवढे आले पाहिजे, आले. म्हणजे ते काय झाले, मूळ रक्कम 4000 आणि हे व्याज जर या ठिकाणी टाकलं 840, तर एवढेच आले की नाही, आले, मॅच झाले. इथं मॅच झाले म्हणजे आपल्याला आन्सर या ठिकाणी राईटच झालं. चॅलेंज ॲक्सेप्ट केलं की नाही? तीनही प्रश्न तुम्ही सोडवा आणि मला सेंड करा. कमेंट्स तर कराच तुम्ही. आणि या प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला खूप खूप पाहिजे असेल ना, तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा. हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर निश्चितचपणे याला लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.